शनिवार 7 मार्च 2026 फाल्गुन कृष्ण पंचमीचा हा सायंकालीन रौद्र प्रदोष काळ या निमित्ताने या ज्योतिषशास्त्री अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिष अभ्यास प्रेमी या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। या निमित्ताने आपल्याला सर्व प्रकारे मार्गदर्शन म्हणून लाभलेले आपले मार्गदर्शक गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप तिवारे सरांना त्रिवार वंदन आणि साष्टांग नमस्कार। या निमित्ताने आपण सगळ्यांनी या वर्गाच्या सुरुवातीला प्रार्थनेमध्ये एकाग्र व्हायचंय। प्रसन्न चित्ताने दीर्घ श्वास घेऊन पण या प्रार्थनेला सम्मिलित व्हायचंय। ओम गणपतये नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम शनैश्चराय नमः। सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया दीर्घचारा प्रसन्नात्मा पीडा हर्तु मे शनी। ओम नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनेश्वरम्। आचाराल लभते धर्मम् आचाराल लभते धनम् आचारात् श्रियमाप्नोति आचारो हन्त्यलक्षणम्। तात्पर्य, सदाचार से ही धर्म और धन की प्राप्ति होती है और सदाचार से ही उच्च स्थान प्राप्त होता है। सदाचार से अशुभ लक्षणों का नाश होता है। धन्यवाद। धन्यवाद सर, धन्यवाद। फार छान। धन्यवाद सर। मॅडम। हो सर। नमस्कार। आजच्या आपल्या शास्त्रीच्या वर्गाला उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिषप्रेमी माझ्यासह अध्यायी असणाऱ्या सगळ्यांचं मी स्वागत करते। त्याआधी आपले आदरणीय गुरुवर्य दिलीप देवारे सरांचं मी मनापासून वंदन करते आणि त्यांना नमस्कार करते। कुबल मॅडम आपल्याला काही दिवसांपासून पंचांग शिकवत आहेत, त्याच्यामध्ये नक्षत्र चालू आहेत। आतापर्यंत धनिष्ठा नक्षत्रापर्यंत त्यांनी आपल्याला विस्तृतपणे आणि अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे। मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढच्या नक्षत्रापासून आपल्या वर्गाला सुरुवात करावी आणि मी त्यांना शुभेच्छाही देते। धन्यवाद सर। धन्यवाद कुबल मॅडम। थँक्यू धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर। धन्यवाद सर। सुरुवात तर सर्वात प्रथम मॅडम सगळ्यांना म्यूट करायचं आहे का? म्यूटच ठेवा, म्हणजे मग मध्ये हे नको, मग ते मागे नंतर काय बोलतील, म्हणजे काही असलं तर तसं काही हे नाही होत। आपण जसं जसं पुढे जातो ना त्यांच्या शंकांचं निरसन होतं, पण मग मध्ये डिस्टर्ब नको ना, म्हणून म्यूटच हो ठेवा। चालेल। तुम्ही म्यूट नंतर अनम्यूट करून घ्या स्वतःला। ठीक आहे, ठीक आहे। तर आपण सर्वात प्रथम आपले तारे सर नेहमीच खूप छान। तर तारे सर, सर्वात प्रथम तुमचं स्वागत करते। तुम्ही अतिशय उत्तम प्रार्थना म्हणता आणि आपल्या तृप्ती मॅडम तुम्ही पण स्वागत केलं, म्हणून तुम्हाला पण नमस्कार, तुमचे पण स्वागत। आणि सर्वात प्रथम म्हणजे आता आधी आपले अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमीचे सर्व ऋषितुल्य गुरुवर्य श्री दिलीप देवारे सरांना मी म्हणजे त्यांचं आपल्या सर्वांतर्फे कोटी कोटी स्वागत करते आणि कोटी कोटी धन्यवाद पण देते। आणि तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार। आता आपण सुरू करूया। सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूत, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, गुरु देवता या सर्वांना मी सविनय साष्टांग दंडवत करते। ओम नमः शिवाय। जय श्रीराम, जय श्रीकृष्ण। आता आपण आपल्या नक्षत्र सिरीजला सुरुवात करूया। आता आपलं मागच्या वेळेस धनिष्ठा नक्षत्रापर्यंत पूर्ण आपण म्हणजे केलेलं आहे। तर आज ह्या नक्षत्र सिरीज मध्ये 27 नक्षत्रापैकी
24वं नक्षत्र शततारकापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर हे शततारका ह्याला शतभिषा असं पण म्हणतात बरं का. तर शततारका किंवा शतभिषा असं का, तर ते त्याच्यात 100 तारे आहेत म्हणून त्याला तसं शततारका म्हटलंय. आणि हे 24वं नक्षत्र आहे म्हणजे आपल्या नक्षत्र सेरीज प्रमाणे. आणि हे चतुष्पाद नक्षत्र आहे कारण ह्याचे 4ही चरण कुंभ राशीत येतात. आणि त्याची व्याप्ती किती आहे, तर 6 अंश 40 कला ते 20 अंश 00 कला, म्हणजे ही त्याची व्याप्ती झाली. आणि मग ह्या नक्षत्राचं म्हणजे हे कोण आहे स्वामी, तर राहू आहे. म्हणजे हे राहूचं नक्षत्र आहे. आणि कुंभ राशीत येतं म्हणून म्हणजे शनी पण, म्हणजे कुंभेचा स्वामी शनी आहे ना, असं पण आपण म्हणायचं. आणि मग साधारणपणे ह्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात, तर त्या बुद्धिमान आहेत, संशोधक वृत्तीच्या आहेत, ज्ञानी पण आहेत, सत्यनिष्ठ म्हणजे ते सत्यप्रिय खूप असतात त्या. आणि पण राहूचं नक्षत्र आहे ना, त्यामुळे काय होतं, राहूच्या प्रभावामुळे काही काही वेळेस या व्यक्ती थोड्या रहस्यमयी आपल्याला वाटू शकतात किंवा एकांत प्रिय, म्हणजे त्यांना एकांतात राहायला आवडतं. असं जास्त म्हणजे खूप मिसळणारे असे नसतात असं म्हटलं तरी चालेल. आणि मग आता आता तुम्ही लिहायला सुरुवात करा. आणि हे पण सांगते की हे नक्षत्र म्हणजे आत्मशोधासाठी म्हणजे खूप महत्वाचं आहे. ज्यांना आत्मज्ञान मिळवण्याची अशी खूप इच्छा आहे आणि मोस्टली ह्या लोकांना ही असतेच. आता आपण असं तुम्हाला लिहिताना मी शॉर्ट मध्ये असं सांगते की म्हणजे हे नक्षत्राची व्याप्ती आधी लिहा. 6 अंश 40 कला ते 20 अंश 00 कला, किंवा कंसात असं पण लिहिलं तरी चालेल. चतुष्पाद नक्षत्र आहे ते. तर तुम्हाला खरं सगळंच तुम्हाला माहिती आहे, पण मी आपलं प्रिसाइज करून जेवढं मला सांगता येईल तेवढं सांगते. तर आणि म्हणजे हे नक्षत्र रास कुठल्या राशीत येतं, तर कुंभ रास, म्हणून रास कुंभ असं लिहायचं. नक्षत्र स्वामी कोण आहे, तर राहू. म्हणजे मग नक्षत्र स्वामी पुढे तुम्ही राहू लिहा. आणि राशी स्वामी शनी, म्हणजे कुंभेत येतं ना, मग कुंभेचा स्वामी शनी म्हणून शनी. आणि देवता, आता प्रत्येक नक्षत्राला स्वामी दिलाय म्हणजे ते नक्षत्र कुणाचं आहे ते पण. आणि देवता देवता वेगळे आणि स्वामी वेगळे, हे पंचांगात सगळं दिलेलं आहे तसं. तर ह्या म्हणजे शततारका नक्षत्राची देवता कोण आहे, वरुण देव, म्हणजे जलदेवता किंवा वरुण देव असंच लिहा तुम्ही. आणि मग ह्या म्हणजे नक्षत्रातले लोक मी तुम्हाला वरती सांगितलंच आहे, पुन्हा सांगते. म्हणजे लोक इन द सेन्स जातक, ज्या म्हणजे जातकांचं शततारका नक्षत्र आहे, तर ते त्यांचा स्वभाव साधारण कसा असतो, तर हे जातक बुद्धिमान, संशोधक, आणि कारण राहूचा पण प्रभाव आहे ना तिथे, त्यामुळं त्यांना अशी तीव्र बुद्धिमत्ता आहे. राहूचा आहे आणि शनीचा पण आहे ना, कारण शनी कुंभेचा स्वामी शनी म्हणून. तर मग असं लिहा, बुद्धिमान, संशोधक, म्हणजे ही संशोधक वृत्ती असतेच असते त्यांच्यात. आणि सत्यनिष्ठ पण खूप आहेत ते, म्हणजे सत्यावर विश्वास ठेवणारे. आणि तत्वनिष्ठ पण आहेत, म्हणजे तत्वांसाठी पण ठाम असतात अगदी. आणि त्यामुळं कसं, तत्वनिष्ठ असल्यामुळं ह्यांचं इतरांशी मतभेद मात्र नक्कीच होऊ शकतात. असं लिहा, सत्यनिष्ठ हे लोक सत्यावर विश्वास ठेवणारे आणि तत्वांसाठी ठाम असतात. त्यामुळं काय होतं, कधी कधी इतरांशी यांचे मतभेद होऊ शकतात. आणि स्वभावाने कसे आहेत, तर स्वभावाने धार्मिक पण असतात बरं का. हे स्वभावाने धार्मिक आणि मृदू, म्हणजे सॉफ्टनेस असतो ह्यांच्या स्वभावामध्ये. तर असं लिहा, स्वभावाने धार्मिक आणि मृदू जरी आहेत तरी पण ते धाडसी आणि खंबीर पण असतात. म्हणजे सॉफ्ट स्वभाव आहे म्हणून त्यांच्याकडे धाडस नाही असं नाही. स्वभावाने धार्मिक व मृदू असले तरी धाडसी आणि खंबीर, म्हणजे खंबीर नेतृत्व असतं त्यांचं. आणि वरती मी तुम्हाला सांगितलं हे कसं राहूमुळं यांना एकांत प्रिय असं आवडतं बरं का. आणि मग एकांतात राहतात ना, आणि थोडे रहस्यमयी पण असतात. पण मग त्यामुळं कसं ते असं नैराश्य पण त्यांना लवकर येऊ शकतं, म्हणून त्यांनी ते एकांतात राहण्याचं टाळायला हवं. आता
तुम्ही लिहा या शततारका नक्षत्राचे आजार लिहा. तर आजार या म्हणजे ह्याच्या खाली तुम्ही काय काय लिहिणार? तर रक्तदाब, सर्दी, श्वासाचे विकार, त्वचेचे विकार, चक्कर येणे, हृदयविकार, निद्रानाश, इसब आणि मोस्टली ह्या लोकांचं ना असं प्रकृतीच्या नेहमी काही ना काही तक्रारी असतात, म्हणून असल्या प्रकृतीच्या नेहमी तक्रारी असतात. सगळ्यांना म्यूट केलंय ना मॅडम? हे मृणालिनी कोण बोलतायत? कुलकर्णी मॅडम? हा हा, झालं झालं. हा केलं मॅडम आहे मॅडम. बघते. हा नाही, त्या मृणाली कोण होत्या ना, त्यांचा माईक चालू होता, झाला हा बंद. ते नवीन हो. एंटर झालेल्या ऑलमिट अच्छा, मध्ये नाही गेल्या ना ते. बर बर बर, ओके ओके, थँक्यू. तर हे आजारमध्ये पुन्हा सांगते: रक्तदाब, सर्दी, श्वासाचे विकार, त्वचेचे विकार, चक्कर येणे, हृदयविकार, निद्रानाश, इसब आणि प्रकृतीच्या नेहमी तक्रारी असतात, म्हणजे छोट्या मोठ्या, कधी सर्दी झाली, कधी ताप आला, असं काहीतरी होत असतं या लोकांना. आणि आता आपण शिक्षण किंवा व्यवसायामध्ये लिहा. शेती, स्टील, म्हणजे स्टीलचे पण असे मोठमोठे कारखाने असतात ना, ते पण ह्या शततारकाच्या अंडर येतात. तर शेती, स्टील व्यवसाय असं लिहा. खाण, कोळसा, त्याच्यानंतर चामडे, म्हणजे ते चामड्याचे जे उद्योग करतात ना लोक, ते पण ह्याच्या खाली अंडर येतात. कत्तलखाने, इंजिनियर, पोलीस, मिलिटरी, दळणवळण, बिल्डर, रिसर्च, रेशीम उद्योग करतात ना ते पण, आणि असं मद्य मद्य विकणारे जे असतात ना, तर हे राहुमुळं असू शकते, तर ते पण ह्याच्या अंडर येतं बरं का. मद्य व्यापारी किंवा काय मद्य विकणारे, असं काय लिहायचंय बघा तुम्हाला. पशु संशोधक, वकील, शास्त्रज्ञ, ज्योतिषी, खगोल, म्हणजे खगोलशास्त्राचा जे अभ्यास करतात ना ते पण, संख्याशास्त्र, जादूचे प्रयोग, जादूचे प्रयोग जे करतात ना ते पण, हॉटेल मॅनेजमेंट. व्यवसाय किंवा शिक्षण परत सांगते: शेती, स्टील व्यवसाय, खाण, कोळसा, इंजिनियर्स, चामडे, म्हणजे चामड्याचा व्यापार करणारे, कत्तलखाने, पोलीस, मिलिटरी, दळणवळण, बिल्डर, रिसर्च, म्हणजे रिसर्च करणारे पण ह्याच्या अंडर येतात. रेशीम उद्योग करणारे, मद्य मद्य व्यापारी किंवा मद्य विकणारे असं लिहा. पशु संशोधक, वकील, शास्त्रज्ञ, ज्योतिषी, खगोलशास्त्र अभ्यास करणारे, जादूचे प्रयोग करणारे आणि हॉटेल मॅनेजमेंट. आता या शततारका मुहूर्तावर म्हणजे आपण काय काम करायचं, म्हणजे कशासाठी वापरायचा हा शततारका नक्षत्राचा मुहूर्त, तर त्याच्यात लिहा. अधिकार, म्हणजे एखाद्याला प्रमोशन मिळालंय आणि त्याला त्या जागेवर जॉईन व्हायचंय किंवा रुजू व्हायचंय, तर त्यावेळेस त्यांनी जर शततारका नक्षत्र आलंच बाय चान्स, आणि तर मग त्यावेळेस ते रुजू झाले तर अजून चांगलं, म्हणून तुम्ही असं लिहा: अधिकार, शपथ ग्रहण, पशु खरेदी,
नवीन वाहन घेणे, मशिनरी संबंधी काम, विहीर खोदणे, शस्त्रक्रिया, कर्ज देणे आणि प्रवास म्हणजे प्रवास पण करू शकतात. पुन्हा सांगते पटकन. अधिकार, शपथ ग्रहण, पशु खरेदी, नवीन वाहन घेणे, मशिनरी संबंधी कामे, विहीर खोदणे, शस्त्रक्रिया, कर्ज देणे आणि प्रवास करणे. हं? आता या शततारका म्हणजे ज्यांचं नक्षत्र आहे तर त्यांनी दान काय करायचं, तर त्या दान मध्ये लिहा तुम्ही साखर आणि भोजन म्हणजे आपण जे जेवण बनवतो ना त्याचं दान करायचं. तर दान मध्ये तुम्ही लिहा साखर आणि भोजन किंवा अन्नदान असं लिहिलं तरी चालेल. आणि मग नंतर खाली लिहा आराध्य वृक्ष म्हणजे कुठलं वृक्षाची पूजा करायची किंवा ती मुळी ठेवायची ते मी पुढे सांगते. तुम्ही फक्त असं लिहा आराध्य वृक्ष मध्ये लिहा कळंब. कळंब ऑब्लिक कदंब म्हणजे ह्याला आयदर तुम्ही कळंब वृक्ष म्हणा किंवा कदंब. हा असा खूप मोठा असतो, जसा आपला लिंबाचा वृक्ष कडुलिंबाचा कसा मोठा होतो तसा, आणि असं पिवळसर रंगाचे त्याला खूप असे केस केस काय म्हणायचं धागे असलेले फुलं येतात. तर आराध्य वृक्षामध्ये कळंब कदंब हे मेन झालं. म्हणजे बाकीचे पण आहेत अजून, आपण पर्यायी वृक्ष मी तुम्हाला सांगते. चिंच, आपटा आणि हे कंचनार किंवा काचनार, कांचनार असं तो तो गुगुळ येतो ना त्याला, किंवा त्याला तमिळ मध्ये मंदारई असं म्हणतात. पण आपण मराठी तुम्हाला हे ऐकलं असेल तुम्ही, कंचनार किंवा काचनार तेच जे रोडच्या कडेला आणि व्हायोलेट व्हायोलेट कलरचे जे फुलं येतात ना तो, म्हणजे आपट्यासारखीच पानं असतात बरं का त्याला. आंबा आणि तुळस. आराध्य वृक्षामध्ये परत सांगते कळंब ऑब्लिक कदंब म्हणजे हे एकच नाव आहे, आयदर कदंब किंवा कळंब. मग नंतर चिंच, आपटा, कांचनार, आंबा आणि तुळस म्हणजे ह्यापैकी कुठलंही वृक्ष चालेल. आता उपयुक्त सूचना किंवा रेमेडीज मध्ये असं लिहा साखरेचे दान करणे, गरिबांना अन्नदान करणे. आणि तिथं गरिबांना तर करायचं, पण स्पेशली अंधांना केलं तर अजून चांगलं, म्हणजे जे आंधळे लोक असतात ना त्यांना. म्हणून अन्नदानामध्ये तुम्ही गरिबांना लिहा आणि अंधांना पण अन्नदान करणे. आणि आराध्य वृक्ष कदंब त्याची मुळी जवळ ठेवणे. पण समजा तुम्हाला नाही मिळाली तर मी हे वरती तुम्हाला पर्यायी वृक्ष सांगितले आहेत ना. चिंचेची मिळू शकते तुम्हाला, आपट्याची मिळू शकते, ते कंचनार की काचनार काय म्हणायचं तुम्हाला, ते रोडला पुष्कळ असतात त्याची मिळेल, आंब्याची मिळेल, फारच काही नाही मिळेल तर तुळस तर असतेच ना जनरली सगळ्यांकडे, तर ती पण चालेल. आणि प्रवास करताना काय करायचं, तर त्यांनी सांगितलं तांदूळ. आता तांदूळ कसं, तर तांदळाचे पदार्थ खाऊन म्हणजे तांदळाचे पदार्थ खाऊन प्रवास करावा. म्हणजे काय की तुम्ही भात खा थोडासा, किंवा दही भात खा, किंवा तांदळाचं काय कोणी भाकरी बनवत असेल, कोणी डोसा बनवत असेल, काही पण म्हणजे तांदळाचा पदार्थ खाऊन थोडक्यात प्रवास करावा असं म्हटलंय त्यांनी. आणि ह्या पर्यायी दुसऱ्या मुळी पण म्हटल्या, म्हणजे चंदन, पांढरे चंदन हा, चंदनाचं झाड असतं ना पांढऱ्या चंदनाचं, तर त्याची मुळी किंवा जाईची मुळी पण जवळ ठेवावी. पण शक्यतो ह्यांनी तिथे शनिवार म्हटले, म्हणजे तुम्ही असं लिहा मग त्याच्यात शनिवारी चंदन ऑब्लिक जाई मुळी जवळ ठेवावी. आणि वातजन्य पदार्थ टाळावेत. मुंग्यांना साखर द्यावी.
पुन्हा सांगते, रेमेडीज मध्ये साखरेचे दान करावे, गरिबांना आणि अंधांना अन्नदान करावे, आराध्य वृक्ष कदंब मुळी जवळ ठेवावी, तांदळाचे पदार्थ खाऊन प्रवास करावा, शनिवारी चंदन ऑब्लिक जाई, म्हणजे चंदनाचं मिळालं तर चंदन किंवा जाईची मुळी जवळ ठेवावी, वातजन्य पदार्थ टाळावेत, मुंग्यांना साखर घालावी, आता या शततारका ज्यांचं नक्षत्र आहे त्या जातकांनी काय उपासना करायला हवी, तर तुम्ही उपासनामध्ये लिहा, शनीची आणि मारुतीची उपासना करावी, आणि शनिवारी काय करायचं, शनिवारी तेल, मीठ, उडीद, अख्खे उडीद आणि रुईची माळ शनी मारुतीस अर्पण करावी, आणि शक्य झालं तर शनी मारुती म्हणजे शनीचे आणि मारुतीचे स्तोत्र किंवा ह्याच्यापैकी कोणातरी एकाचे स्तोत्र शनिवारी वाचावे, आणि जे उपवास करू शकतात त्यांनी शनिवारी उपवास करावा. आता उपासनामध्ये परत बघा, शनीची आणि मारुतीची उपासना करावी, मग नंतर लिहा तेल, मीठ, खडे मीठ शक्यतो, मीठ, उडीद आणि रुईची माळ शनी मारुतीस अर्पण करावी, शनी ऑब्लिक असं लिहा, मारुती स्तोत्र वाचावे आणि शनिवारी उपवास करावा. आता या शततारका नक्षत्राचे मंत्र लिहा. त्याच्यात पहिला मंत्र आहे ओम शततारकायै नमः. दुसरा आहे ओम वरुणाय नमः. तिसरा ओम ह्रीं राहवे नमः. आणि चौथा ओम नमः शिवाय. पुन्हा सांगते, पहिला मंत्र ओम शततारकायै, यै यला 2 मात्रे, ओम शततारकायै नमः. दुसरा ओम वरुणाय नमः. तिसरा ओम ह्रीं राहवे नमः. आणि चौथा ओम नमः शिवाय. आता पुढचं 25वां नक्षत्र घेऊया, पूर्वा भाद्रपदा. म्हणजे पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र ज्योतिष शास्त्रातील 25वे नक्षत्र आहे, आणि हे नक्षत्र त्रिपाद नक्षत्र आहे. कारण काय, तर ह्याचे 3 चरण कुंभेत येतात आणि शेवटचं 4थं चरण मीनेत येतं. मग म्हणजे ते विभागलं गेलं की नाही, म्हणून त्याला त्रिपाद नक्षत्र म्हटलंय. आणि त्याची व्याप्ती आहे 20°00 कला ते 3°20 कला. म्हणजेच काय, की हे कुंभ राशीच्या 20° सुरू होतं ते मीन राशीच्या 3°20 कलापर्यंत, म्हणजे एवढी त्याची व्याप्ती आहे. आणि मोस्टली हे लोक कसे असतात, पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे लोक हे बुद्धिमान, धाडसी, कर्तव्यनिष्ठ
आणि आध्यात्मिक पण आहेत आणि परोपकारी स्वभावाचे असतात. म्हणून तुम्ही असं लिहा, या नक्षत्रातील लोक बुद्धिमान, धाडसी, कर्तव्यनिष्ठ, आध्यात्मिक आणि परोपकारी स्वभावाचे असतात. आणि कितीही म्हणजे प्रतिकूल अशी परिस्थिती आली तरी सुद्धा ते कठोर परिश्रमाने यश मिळवतात. कारण काय, गुरुग्रहाचा प्रभाव आहे ना. असं लिहा की प्रतिकूल परिस्थितीतही कठोर परिश्रमाने यश मिळवतात. आता आपण असं प्रिसाइज मध्ये असं लिहितो ना, तर असं लिहा, म्हणजे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असं लिहा. मग त्याचं स्थान म्हणजे काय, तर ते पहिल्यांदा मी सांगितलंच आहे तुम्हाला. हे नक्षत्र कुंभ राशीच्या 20 अंशापासून सुरू होऊन मीन राशीच्या 3 अंश 20 कलापर्यंत असते. म्हणजे ही त्याची व्याप्ती झाली. 20 अंश 00 कला ते 3 अंश 20 कला. ओके. आणि मग ह्याचं देवता, तर ह्या नक्षत्राची देवता कोण आहे, तर अज एक पाद. कोणी अज एक पद म्हणतं, कोणी अज एक पाद. तुम्हाला कसं लिहायचं ते लिहा, दोन्ही बरोबर आहे. मग हे अज एक पाद म्हणजे आपल्याला कसं थोडं वेगळं नाव वाटतं ना देवता, ह्या म्हणजे अशा वेगळ्या आहे. आणि हे आधी स्वामी ग्रह पण लिहा, गुरु आहे, हा गुरुचं नक्षत्र आहे म्हणजे हे. आणि मग हे अज एक पद किंवा पाद ह्या देवता म्हणजे कोण आहे, हे एक रुद्र अवतार आहे. म्हणजे शिवतत्वाचंच प्राचीन रूप आहे, असं तुम्ही लिहिलं तरी चालेल. अज एक पाद कंसात लिहा, शिवाचा रुद्र म्हणजे रुद्र अवतारापैकी एक किंवा शिवतत्वाचे प्राचीन रूप असं लिहिलं तरी चालेल. शिवतत्वाचे प्राचीन रूप म्हणजे थोडी रहस्यमय देवता वाटते ना आपल्याला, अज एक पाद असं. आणि थोडीशी अजून मला माहिती काय मिळाली ह्याच्यात, की म्हणजे आपण कॉस्मिक ऍक्सिस म्हणतो ना, म्हणजे आकाश आणि पृथ्वीला जोडणारी देवता, असं त्यांनी ह्या अज एक पाद देवतेचं वर्णन केलं आहे. आकाश आणि पृथ्वीला जोडणारी देवता किंवा शिवतत्वाचे प्राचीन रूप. आता सकारात्मक बाजू म्हणजे म्हणजे कसे आहेत हे ते मी सांगितलंच ना तुम्हाला. हे जातक बुद्धिमान आहेत, धाडसी आहेत, कर्तव्यनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत, न्यायप्रिय, दयाळू, संवेदनशील पण आहेत, आध्यात्मिक आणि परोपकारी. पुन्हा सांगते, बुद्धिमान, धाडसी, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक, न्यायप्रिय, दयाळू, संवेदनशील, आध्यात्मिक आणि परोपकारी. आणि मी मगाशी जसं सांगितलं, म्हणजे कितीही कठीण परिस्थिती आली, विपरीत परिस्थिती झाली तरी ते घाबरत नाही. आपलं आपलं कठोर परिश्रम करतात, मेहनत करतात आणि यश मिळवतात. आणि त्यांचं व्यक्तिमत्व पण हे गुरुचं हे आहे ना, गुरुस्वामी आहे या पूर्वा भाद्रपदा. त्यामुळे हे जातक कसे असे गुणी तर आहेतच, नो डाऊट, पण असं एक आकर्षक पर्सनॅलिटी असते त्यांची. असं लिहा तुम्ही, गुरुच्या प्रभावामुळे आकर्षक व्यक्तिमत्व असते आणि गुणवान पण असतात. आणि कसं इतरांबद्दल असं नेहमी त्यांच्या मनात अशी सहानुभूती असते आणि प्रेम पण असतं. इतरांबद्दल प्रेम आणि सहानुभूती असते असं लिहा. पण म्हणजे पुढे पण काय आलंय, की जरी ते इतरांबद्दल सहानुभूतीची म्हणजे भावना त्यांच्याकडे असले, पण ते असे डोळे झाकून मात्र कोणावरही विश्वास ठेवत नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. काय करतात, सत्य नेहमी पडताळून बघतात आणि मगच विश्वास ठेवतात. म्हणून हा हा गुण पण असा चांगला आहे. म्हणून तुम्ही असं लिहा, डोळे झाकून कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत, सत्य पडताळून पाहतात. आता या पूर्वा भाद्रपदा जातकांचे आजार लिहा. रक्तदाब, मज्जातंतू आजार, संधिवात,
हृदयविकार, चिवट आजार म्हणजे असे क्रोनिक आजार, चिवट आजार, थंडी, ताप, कफ, सर्दी, दमा, कावीळ, डोकेदुखी, अल्सर आणि अंगदुखी. आजारमध्ये पुन्हा सांगते, रक्तदाब, मज्जातंतू आजार, संधिवात, हृदयविकार, चिवट आजार किंवा चिवट रोग असं लिहा, थंडी, ताप, कफ, सर्दी, दमा, कावीळ, डोकेदुखी, अल्सर आणि अंगदुखी. आता शिक्षण किंवा व्यवसायामध्ये लिहा, म्हणजे या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातले जातक काय काय व्यवसाय करू शकतात किंवा कुठलं कुठलं शिक्षण घेऊ शकतात. तर त्याच्यात लिहा पहिल्यांदा शास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी, कायद्याचे शिक्षण, ज्योतिषी, सरकारी नोकरी, सर्जन, प्रकाशक, फिजिशियन, अग्नी संबंधित कार्य करणारे आणि गूढशास्त्राचा अभ्यास करणारे. पुन्हा सांगते, शास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी, कायद्याचे शिक्षण घेणारे, ज्योतिषी, सरकारी नोकरी, सर्जन, प्रकाशक, फिजिशियन, अग्नी संबंधित कार्य करणारे आणि गूढशास्त्राचा अभ्यास करणारे. आता हे पूर्वा भाद्रपदा म्हणजे नक्षत्र आपण कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरू शकतो किंवा कुठल्या कुठल्या मुहूर्त, असं मुहूर्त म्हणून काय काय गोष्टी करू शकतो या नक्षत्रावर. तर तिथे तुम्ही त्याच्यात लिहा, विक्री, स्थावर व्यवहार, प्रवास, विहीर खोदणे, विद्यारंभ म्हणजे एखाद्या आपल्याला एखादी गोष्ट शिकायची आहे किंवा एखाद्या विद्येला म्हणजे आरंभ करायचा आहे, तर म्हणजे विद्यारंभ असंच लिहा. आणि शेतीची कामे. पुन्हा सांगते, विक्री, स्थावर व्यवहार, प्रवास, विहीर खोदणे, विद्यारंभ आणि शेतीची कामे. आता या जातकांनी काय दान करायचं, तर सुवर्ण दान यांच्यासाठी खूप उत्तम सांगितलंय बर का. तर तुम्ही दानामध्ये सुवर्ण दान लिहा. आणि आराध्य वृक्षामध्ये लिहा, आंबा, अडुळसा आणि कदंब पण म्हटलंय इथे, म्हणजे कदंब पण चालेल. आंबा, अडुळसा आणि कदंब. आता रेमेडीज किंवा उपयुक्त सूचनामध्ये लिहा, सोन्याचा मणी काळ्या पोतीत ओवून देवी म्हणजे देवीची किंवा सवाष्णीची ओटी भरावी. म्हणजे ती काळ्या रंगाची अशी पोत असते ना, तर आपण काही जास्त मणी घालू नाही शकत, तर त्या पोतीमध्ये एक सोन्याचा मणी घालायचा, म्हणजे ते सुवर्णदान पण होतं ना आपल्याकडनं. तर पुन्हा बघा, सोन्याचा मणी काळ्या पोतीत ओवून देवीची किंवा सवाष्णीची ओटी भरावी. आराध्य वृक्ष आंबा, त्याची पूजा करावी आणि मुळी जवळ ठेवावी.
वातजन्य पदार्थ टाळावेत. आणि असं खूप ते नक्षत्र असं बिघडलंय किंवा आपल्याला त्रास होतोय, तर मग इथे त्यांनी म्हणजे ती दृष्ट काढायला सांगितली त्या जातकाची. तर कशी काढायची? मीठ, मिरच्या आणि मोहरी घेऊन दृष्ट काढावी असं लिहा. मीठ, मिरच्या, मोहरीसह दृष्ट काढावी. म्हणजे या तिन्ही गोष्टी घ्यायच्या आणि त्या जातकावरून उतरून ते टाकून द्यायचं बाहेर. आणि आपण वरती जसं म्हटलं ना, आंब्याची मुळी जवळ ठेवावी. म्हणजे त्या इन ऍडिशन टू दॅट, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त अजून त्यांनी सांगितलंय संत्र असतं ना आपलं खाण्याचं, ऑरेंज म्हणजे, तर संत्र्याचे मूळ पण गुरुवारी, संत्र्याचे मूळ गुरुवारी आणून जवळ ठेवावे. म्हणजे ह्याच्यापैकी तुम्ही एक काहीतरी करू शकता. आयदर संत्र्याचं मूळ गुरुवारी आणा किंवा मग आंब्याची मुळी आणा. तर परत सांगते, सोन्याचा मणी काळ्या पोतीत ओवून देवीची किंवा सवाष्णीची ओटी भरावी. आराध्य वृक्ष आंबा त्याची पूजा करावी, तसेच मुळी जवळ ठेवावी. वातजन्य पदार्थ टाळावेत. मीठ, मिरच्या, मोहरीसह दृष्ट काढावी. आणि शेवटचं रेमेडी आहे, गुरुवारी संत्र्याचे मूळ आणून जवळ ठेवावे. आता उपासना काय करायला हवी या जातकांनी? तर मारुतीची उपासना करावी, महादेवास रुद्राभिषेक करावा आणि नंतर दत्त आणि शनीची आराधना करावी. पुन्हा बघा, उपासनामध्ये मारुतीची उपासना करावी, महादेवास रुद्राभिषेक करावा आणि दत्त आणि शनीची आराधना करावी. म्हणजे याच्यापैकी एक काही केलं तरी पण चालेल. आता मंत्र लिहा. पहिला मंत्र आहे ओम अजैक पदे नमः. दुसरा आहे ओम वरुणाय नमः. आणि तिसरा आहे ओम बृहस्पतये नमः. पुन्हा मंत्र सांगते. पहिला ओम अजैक पदे नमः. दुसरा ओम वरुणाय नमः. आणि तिसरा ओम बृहस्पतये नमः. आता 26व नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. तर उत्तरा भाद्रपदा हे 27 नक्षत्रापैकी 26व नक्षत्र आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. आणि ह्याचे चारही चरण, म्हणजे चतुष्पाद का म्हटले, तर चारही चरण मीन राशीत येतात, म्हणून त्याला चतुष्पाद नक्षत्र म्हटले. आणि त्याची व्याप्ती आहे 3° 20 कला ते 16° 40 कला. आणि हे कसं स्थिर नक्षत्र आहे आणि मोक्ष आणि दीर्घकालीन कामांसाठी महत्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग या नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती दयाळू, गंभीर, धार्मिक आणि तत्वज्ञानात रुची ठेवणारी असते. आता ह्या म्हणजे नक्षत्राची वैशिष्ट्ये म्हणजे आपण प्रिसाइज मध्ये असं लिहू. तर स्वामी ग्रह कोण आहे? शनी. मग तुम्ही असं लिहा, स्वामी ग्रह शनी, देवता अहिर्बुध्य. अहिर्बुध्य पुन्हा सांगते. आणि हे पण जसं ते अजय एक पाद आपण जे म्हटलं ना मगाशी, ते कसं शंकराचंच आहे ना रूप, तसंच हे अहिर्बुध्य पण श्री शंकराचेच एक रूप आहे असं कंसात लिहा. आणि कुठल्या राशीत कुठल्या येते, तर
मीन राशीत येते. आणि मग कंसात लिहायचं असेल तुम्हाला तर व्याप्ती लिहा. 3 अंश 20 कला ते 16 अंश 40 कलापर्यंत या नक्षत्राची व्याप्ती आहे. आता हे स्वभाव तर मी सांगितलंय ना, म्हणजे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात? दयाळू असतात, गंभीर असतात, निस्वार्थी असतात, शिस्तप्रिय असतात आणि धार्मिक पण असतात. मग तुम्ही असं लिहा: दयाळू, गंभीर, निस्वार्थी, शिस्तप्रिय आणि धार्मिक, आणि असं तत्वज्ञान मध्ये पण त्यांना रुची असते. आता उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे आजार लिहा. नेत्रविकार, पाय दुखी किंवा पाय फ्रॅक्चर होणे, हर्निया, उदरविकार, क्षयरोग, अपचन किंवा बद्धकोष्ठता, रक्ताची कमतरता, म्हणजे ॲनेमिक असू शकतात हे लोक. रक्ताची कमतरता, त्वचारोग, संधिवात आणि वायुविकार किंवा गॅस असं लिहा. वायुविकार लिहिलं तरी चालेल. पुन्हा सांगते आजारमध्ये: नेत्रविकार, पाय दुखी किंवा पाय फ्रॅक्चर होणे, हर्निया, उदरविकार, क्षयरोग, अपचन किंवा बद्धकोष्ठता, रक्ताची कमतरता किंवा ॲनेमिया असं लिहा. त्वचारोग, संधिवात आणि वायुविकार किंवा गॅसेस असं लिहा. मग आता शिक्षण किंवा व्यवसाय काय असतात या जातकांचे? तर जेलमध्ये काम करणारे जे असतात ना, तर ते पण ह्या उत्तरा भाद्रपदाच्या नक्षत्राच्या अंडर येतात. म्हणून असं लिहा तुम्ही: जेल, सेना, विमा, आयात निर्यात करणारे, नेव्ही, मत्स्यपालन, उत्खनन, सीए, प्रोफेसर, हॉस्पिटल, प्रकाशक, दलाल, शेती आणि मॅनेजमेंट मध्ये एखादे मॅनेजमेंट असते ना, त्याच्यात काम करणारे पण. पुन्हा बघा: जेल, सेना, विमा, आयात निर्यात म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस, नेव्ही, मत्स्यपालन, उत्खनन, सीए, प्रोफेसर, हॉस्पिटल, प्रकाशक, दलाल, शेती आणि मॅनेजमेंट. आता काय करायचं, म्हणजे हा मुहूर्त कशासाठी वापरायचा उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा? तर त्याच्यात लिहा: विवाह, वधू प्रवेश, म्हणजे एखादं आपलं लग्न झालं आपल्या घरात एखाद्या मुलाचं, तर आपण ती वधू प्रवेश करतो ना, म्हणजे त्या मुलीला आपल्या घरात जेव्हा लक्ष्मी म्हणून आणतो, तो वधू प्रवेश पण या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रावर केला तरी चालेल. बारसे, कान, नाक टोचणे, विद्यारंभ, जमिनी संबंधी व्यवहार, पायाभरणी,
घर बांधणे, गृहप्रवेश पण चालेल. पुन्हा सांगते, विवाह, वधू प्रवेश, बारसे, कान, नाक टोचणे, विद्यारंभ, जमिनी संबंधी व्यवहार, पायाभरणी, घर बांधणे आणि गृहप्रवेश पण चालेल. आता ह्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या जातकांनी काय दान करायचंय, तर त्यांनी शेळीचं दान सांगितलंय बरं का. मग दान मध्ये लिहा शेळीचे दान. आणि इन ऍडिशन टू दॅट, म्हणजे शेळीचे दान पण करायचं. जर ते शक्य नसलं तर काय करायचं, मग दूध आणि अन्नाचे दान पण असं लिहा. म्हणजे शेळीचे दान किंवा दूध आणि अन्न, किंवा म्हणजे दुधाचं दान द्या किंवा अन्न द्या एखाद्याला असं. म्हणून दानात तुम्ही शेळी, दूध, अन्न असं लिहा. आणि आराध्य वृक्ष काय आहे, तर कडुलिंब आणि आवळा पण आहे. आता रेमेडीज मध्ये लिहा किंवा उपयुक्त सूचनामध्ये, कडुलिंबाची पूजा करणे किंवा मुळी जवळ ठेवावी. आता एवढा मोठा कडुलिंब तुम्ही कसा लावणार, तर तो एखाद्या कुंडीत लावा. मग त्याची रोज पूजा करा आणि मोठा झाला की एखाद्या देवळात नेऊन लावून टाका, किंवा मग त्याची मुळी जवळ ठेवा. शेळीच्या दुधाचा मारुतीस अभिषेक करावा. आणि ह्या जातकांनी त्यांनी असं सांगितलं, यांना पित्ताचा वगैरे त्रास होऊ शकतो ना, म्हणून आवळ्याचा, म्हणजे आवळ्याचे पदार्थ. आता आवळ्याचे पदार्थ म्हणजे काय, एक तर तुम्ही आवळा सरबत किंवा मूर आवळा असतो ना आपण, किंवा आवळा चूर्ण, हे अपचनासाठी उपयुक्त आहे आणि पित्तासाठी पण, म्हणून ते पण वापरा असं सांगितले. म्हणजे आवळ्याचे पदार्थ वापरा थोडक्यात असं. तर का, तर पित्तासाठी आणि अपचनासाठी उपयुक्त आहे म्हणून असं. आणि शक्यतो या जातकांनी, त्यांना पित्ताचा त्रास होणारच आहे ना, तर पित्तजन्य आहार टाळावा किंवा पित्तजन्य पदार्थ टाळावेत. आणि यांना पण प्रवासाला जाताना त्यांनी सांगितले, तांदळाचे पदार्थ खाऊन प्रवास करावा. पुन्हा सांगते, कडुनिंब म्हणजे एक तर त्याची पूजा करा किंवा मुळी जवळ ठेवा. शेळीच्या दुधाचा मारुतीस अभिषेक करावा. आवळा म्हणजे मोर आवळा किंवा आवळा चूर्ण, म्हणजे असं काय करायचं, खायचं, म्हणजे वापरायचं. ते पित्तासाठी आणि अपचनासाठी उपयुक्त आहे. आणि या जातकांनी पित्तजन्य आहार टाळायला हवा आणि प्रवासात जाताना तांदळाचे पदार्थ खाऊन प्रवास करावा. आता उपासना कशाची करायची, तर शनी उपासना करावी. शनी स्तोत्र किंवा शनी मंत्र पठण करावे. म्हणजे आयदर तुम्ही ऐका किंवा वाचा, जे काही जमेल ते करा. शनीस मगाशी सांगितल्याप्रमाणे तेल, मीठ आणि उडीद आणि रुईची माळ म्हणजे अर्पण करावी. शनिवारी उपवास करावा जमले तर. आणि गुरुवारी दत्ताचं दर्शन घ्यायचं किंवा एखादा गुरुचरित्र आहे ना, त्याच्यातला एखादा पाठाचं पठण करायचं किंवा वाचायचं तो असं. पुन्हा सांगते, उपासनामध्ये शनी उपासना करावी. शनी स्तोत्र किंवा मंत्र पठण करावे. शनीस तेल, मीठ, उडीद आणि रुईची माळ अर्पण करावी. शक्य झाल्यास शनिवारी उपवास करावा. गुरुवारी पण उपवास केला तरी चालेल, किंवा मग गुरुवारी दत्ताचं दर्शन, म्हणजे दत्त मंदिरात जाऊन दत्ताचं दर्शन घ्या किंवा गुरुचरित्र
पठण करता आलं तर अतिउत्तम आहे, किंवा त्याच्यातला एखादा पाठ तरी वाचा. आता मंत्र बघा. पहिला मंत्र आहे ओम बृहस्पतये नमः. आणि दुसरा मंत्र आहे ओम अहिर्बुद्ध्याय नमः. तिसरा आहे ओम ह्रीं शनैश्चराय नमः. पुन्हा बघा मंत्र. पहिला आहे ओम बृहस्पतये नमः. दुसरा आहे ओम अहिर्बुद्ध्याय नमः. आणि तिसरा आहे ओम ह्रीं शनैश्चराय नमः. आता रेवती नक्षत्र. तर हे पण चतुष्पाद नक्षत्र आहे, कारण हे मीन राशीत, याची चारही चरण मीन राशीत येतात. आणि याची व्याप्ती किती आहे तर 16°40' ते 30°00 कला. तर तुम्ही असं लिहा, ज्योतिषशास्त्रातील म्हणजे 27वे शेवटचे नक्ष असून ते मीन राशीत येते. आणि याचा स्वामी कोण आहे, म्हणजे हे रेवती नक्षत्र कोणाचं आहे तर ते बुध ग्रहाचं आहे. आणि याच्यात देवता कोण आहे तर पूषा. म्हणून असं लिहा, स्वामी बुध ग्रह आणि देवता पूषा. आणि हे म्हणजे कशासाठी त्यांनी सांगितलं, हे नक्षत्र ज्ञान, समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी शुभ मानले जाते. आणि या रेवती नक्षत्रात जन्मलेले लोक दयाळू आणि संवेदनशील असतात. तर म्हणून खाली तुम्ही पुन्हा लिहा, म्हणजे असं राशी, म्हणजे कुठल्या राशीत येतं ना मीन, म्हणून राशी त्याच्या पुढे मीन लिहा. स्वामी ग्रह बुध, देवता पूषा. आणि सकारात्मक बाजू म्हणजे काय आहे त्यांची, किंवा म्हणजे स्वभाव असं मधुर भाषी, म्हणजे ते कसे असे गोड बोलतात, मधुर भाषी, मैत्रीपूर्ण, संवेदनशील, दयाळू, करुणामय, ज्ञानी आणि शांत स्वभावाचे असतात. आणि नकारात्मक बाजू म्हणजे मी तुम्हाला आजारमध्ये सांगते, त्यांनी सांगितलंय की पोटाचे आजार, म्हणजे जास्त करून ह्या जातकांना पोटाचे आजार होऊ शकतात. म्हणून त्यांनी कसं आपल्या खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. तर आता आजारमध्ये तुम्ही लिहा, म्हणजे हे रेवती नक्षत्राच्या जातकांचे आजार: पाय दुखी, पायाला भेगा पडणे, श्रवण दोष, पित्त, सर्दी, थंडी, मानसिक विकार, साथीचे आजार, पोटाचे आणि आतड्यांचे आजार, वातविकार, ओबेसिटी, मधुमेह, पक्षाघात आणि बद्धकोष्ठता. पुन्हा आजारांमध्ये बघा, पाय दुखी, पायाला भेगा पडणे, श्रवण दोष, पित्त, सर्दी,
थंडी, मानसिक विकार, साथीचे आजार, पोटाचे आणि आतड्याचे आजार किंवा विकार, वातविकार, ओबेसिटी, मधुमेह, पक्षाघात आणि बद्धकोष्ठता. आता शिक्षण आणि व्यवसायामध्ये लिहा. संपादक, प्रकाशन, कायदा, गणित, वकील, ज्योतिषी, न्यायाधीश, अध्यापन क्षेत्र, राजकारण, कम्युनिकेशन, तंत्रज्ञान, कंपनी सेक्रेटरी, सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डॉक्टर आणि बँकिंग मध्ये पण आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये पण, म्हणजे तो पण व्यवसाय करू शकतात. पुन्हा बघा. संपादक, प्रकाशन, कायदा, गणित, वकील, ज्योतिषी, न्यायाधीश, अध्यापन क्षेत्र, राजकारण, कम्युनिकेशन, कंपनी सेक्रेटरी, सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डॉक्टर, बँकिंग आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आता या रेवती नक्षत्रावर काय करायला हवं, म्हणजे मुहूर्त कशासाठी वापरायचा हा, तर त्याच्यात मुहूर्त मध्ये तुम्ही लिहा. विवाह, खरेदी, कर्ज देणे, प्रवास, घर बांधणे, पायाभरणी, गायन, म्हणजे कोणाला काही गाणं शिकायचंय तर त्याची सुरुवात करायची असेल तर म्हणून असं लिहा गायन. नवीन वस्त्र आरंभ, म्हणजे नवीन वस्त्र आपल्याला परिधान करायचं असेल तर त्याच्यासाठी पण म्हणून असं लिहा नवीन वस्त्र आरंभ. जमीन खरेदी आणि नांगरणी, म्हणजे आपण शेत नांगरतो ना, तर ते नांगरणी करणे पण. पुन्हा बघा. विवाह, खरेदी, कर्ज देणे, प्रवास, घर बांधणे, पायाभरणी, गायन, नवीन वस्त्र आरंभ, जमीन खरेदी आणि नांगरणे, म्हणजे नांगरणी करण्यासाठी. तर दान काय करायचं, दान तर ह्यांनी महादान पण म्हटलंय, म्हणजे तुम्ही अन्नदान पण करा आणि वस्त्रदान पण करा. तर असं दान मध्ये लिहा अन्नदान, वस्त्रदान. आणि काही काही ठिकाणी त्यांनी चिंचेचे दान पण करा असं म्हटलंय, म्हणून चिंचेचे दान असं पण लिहा. आणि आता आराध्य वृक्ष मध्ये लिहा मोह. मोह नावाचा एक वृक्ष असतो, तो आहे आराध्य वृक्ष. मोह, मग चिंच, आंबा, पिंपळ, नारळ, उंबर, बोर आणि ज्येष्ठमध हे सगळे पर्याय वृक्ष आहेत. पुन्हा सांगते. आराध्य वृक्ष मध्ये मोह, चिंच, आंबा, पिंपळ, नारळ, उंबर, बोर आणि ज्येष्ठमध. आता रेमेडीज किंवा उपयुक्त सूचनामध्ये लिहा वस्त्र आणि अन्नदान करावे. आराध्य वृक्ष मोह, त्याची
पूजा करा किंवा मुळीजवळ ठेवावी. आता रोज पूजा करायला समजा एखाद्याला नाही जमलं तर मग ती म्हणजे ज्यावेळेस रेवती नक्षत्र असेल त्याच वेळेस तुम्ही या मोहवृक्षाची मुळी आणा. ते तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगितलंय, ती मुळी आणताना अशी नुसतीच नाही आणायची. आदल्या दिवशी आता समजा उद्या रेवती नक्षत्र आहे तर तुम्ही आज त्या झाडाजवळ जा म्हणजे मोहाच्या वृक्षाजवळ थोडेसे असे तांदूळ म्हणजे ज्या हळदीने थोडेसे पिवळे केलेले तांदूळ ते त्यांना द्यायचे, वाहायचे म्हणजे त्या वृक्षाला, त्याला पाणी घालायचं आणि त्यांना निमंत्रण द्यायचं की मी उद्या तुमची मुळी असं अमुक अमुक कारण म्हणजे तुम्हाला काहीतरी कारण असेल ना, काहीतरी तुमचं व्हावं, इप्सित साध्य व्हावं, तर त्याच्यासाठी मी घेत आहे म्हणजे उद्या तुम्हाला न्यायला येत आहे असं आमंत्रण देऊन मग आता उद्या समजा रेवती नक्षत्र आहे तेव्हा जा, त्याची मुळी आणा, ती स्वच्छ करा, अशी थोडीशी फॅन खाली कशा तरी खाली वाळू द्या आणि मग आपल्या जवळ ठेवा. सौभाग्यवतीची खडा नारळाने ओटी भरावी, शक्यतो गुरुवारी किंवा शुक्रवारी. चिंचेचे दान करावे. पांढरे बुधवार व्रत करावे. आता हे पांढरे बुधवार म्हणजे काय की बुधवारचं व्रत म्हणजे काय, उपवास केला समजा बुधवारी, पण त्यावेळेस आपण उपवास सोडताना कसं सगळं छान छान जेवण करतो, तर तसं न करता शक्यतो पांढऱ्या वस्तू. मग पांढऱ्या वस्तू म्हणजे काय, एक तर तुम्ही दूध भात खा, दही भात खा, म्हणजे पांढरं जे असेल ना ते, म्हणून त्यांनी पांढरे बुधवार व्रत करावे असं म्हणालंय. आणि पुढे असं पण म्हटलंय की बुधवारी केवड्याचं अत्तर लावावे. आपण कुठलं ना कुठलं अत्तर किंवा परफ्यूम वापरतो ना, तर शक्यतो बुधवारी केवड्याचे अत्तर लावावे. आणि प्रवास करताना काय करायचं, तर उडदाचे वडे खाऊन प्रवास करावा. आणि कफजन्य पदार्थ टाळावेत. पुन्हा ऐका, वस्त्र प्लस म्हणजे वस्त्र आणि अन्नदान करावे. आराध्य वृक्ष मोह याची पूजा करा किंवा मुळी जवळ ठेवावी. नंतर आहे सौभाग्यवतीची खणा नारळाने ओटी भरावी. चिंचेचे दान करावे. पांढरे बुधवार व्रत करावे. बुधवारी केवडा म्हणजे केवड्याचे अत्तर लावावे. प्रवासात जाताना उडदाचे वडे खाऊन प्रवास करावा. आणि कफजन्य पदार्थ टाळावे. तर उपासना काय करायची हे रेवतीच्या नक्षत्राच्या जातकांनी, तर उपासनामध्ये तुम्ही लिहा, विष्णू सहस्रनाम पठण करावे. व्यंकटेश स्तोत्र वाचावे. विष्णू सहस्रनाम पठण करावे, व्यंकटेश स्तोत्र वाचावे. म्हणजे हे इथं वाचावे किंवा ऐकावे, तुम्ही आता समजून घ्या, तुम्हाला जे शक्य होईल ते करा. आणि आता मंत्र मध्ये लिहा, म्हणजे या रेवती नक्षत्रासाठी मंत्र, ओम रेवत्यै रेवत्यै नमः, ओम रेवत्यै नमः. आणि दुसरा आहे ओम पुष्णे नमः. आणि तिसरा पण आहे ओम बृहस्पतये नमः. अजून आहे चौथा, आहे तर घ्या, ओम ऐं क्लीम श्री बुधाय नमः. पुन्हा सांगते, पहिला ओम रेवत्यै नमः, दुसरा ओम पुष्णे नमः, तिसरा ओम बृहस्पतये नमः आणि चौथा ओम ऐं क्लीम श्री बुधाय नमः. ओम ऐं क्लीम श्री बुधाय नमः. आता थोडस अभिजित नक्षत्राबद्दल सांगते. ऍक्च्युअली आपण आता हे अभिजित नक्षत्र असं म्हणून नाही, आपण 27च
नक्षत्रांचा विचार करतो ना, कारण आपलं हे आकाश किती 360 डिग्री आहे ना. मग 27 नक्षत्र गुणिले 13 अंश 20 कला, म्हणजे म्हणजे हे केलं तर आपण गुणाकार तर 360 डिग्री येतं ना. पण मग 28वं नक्षत्र पण आहे, आपण सर्वतोभद्रमध्ये वापरतोय, तुम्हाला माहितीये. तर मग हे पण अभिजित नक्षत्र जरी असेल तरी आपण हे अभिजित मुहूर्त म्हणून जास्त वापरतो. पण थोडीशी माहिती मी सांगतेय जी आहे ती. तर ह्या अभिजित नक्षत्र म्हणजे हे एक विशेष नक्षत्र आहे. तर विशेष का म्हटले त्यांनी, तर ह्या उत्तराषाढा नक्षत्राचा बघा शेवटचा भाग म्हणजे चौथा चरण आणि श्रवण नक्षत्राचा सुरुवातीचा भाग म्हणजे पहिले 4 घटी असं मिळून हे अभिजित नक्षत्र झाले. म्हणजे ह्याची एकूण व्याप्ती किती आहे, 6:40 ते म्हणजे 6 अंश 40 कला ते 10 अंश 53 कला 20 विकला, म्हणून तुम्ही अशी व्याप्ती लिहून घ्या. अभिजित नक्षत्राची व्याप्ती 6 अंश 40 कला ते 10 अंश 53 कला आणि 20 विकला. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं की हे अभिजित नक्षत्र काय आहे, तर हे व्याप्ती तर तुम्हाला मी सांगितली 6 अंश 40 ते 10 अंश 53 आणि 20. तर म्हणजे ह्याची निर्मिती ते पण सांगितले मी तुम्हाला. उत्तराषाढा नक्षत्र शेवटचा भाग इन द सेन्स चौथे चरण, म्हणजे उत्तराषाढा नक्षत्राचं चौथं चरण प्लस म्हणजे श्रवण नक्षत्र. आता उत्तराषाढानंतर श्रवण नक्षत्र सुरू होतं की नाही, म्हणजे श्रवण नक्षत्राचं सुरुवातीचे 4 घटी. तर ते घटी तुम्हाला माहिती, एक घटी बरोबर किती 24 मिनिट, म्हणजे हे 4 म्हणजे 24 गुणिले 4 म्हणजे किती येतात 96 मिनिटे. म्हणजे श्रवण नक्षत्र सुरू झालं ना की त्याचे 96 मिनिट आणि उत्तराषाढा नक्षत्राचं चौथं चरण हे मिळून हे अभिजित नक्षत्र तयार झाले. पण आपण ते ऍज इट इज म्हणजे नक्षत्र म्हणून नाही, पण अभिजित मुहूर्त म्हणून नक्कीच आपण तर वापरतो. तर म्हणजे समजा ह्या एवढ्या कालावधीत एखाद्या जातकाचा जन्म झाला तर तो कसा असतो, म्हणजे तो जातक म्हणजे असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांना विजय मिळवणारा, समृद्धिकारक, असं सकारात्मक ऊर्जा म्हणजे त्या जातकाकडे असते असं म्हटलंय. तर ह्यांनी मोस्टली म्हणजे स्वभाव पण सांगितलाय बरं का. हे जातक कसे संतुलित स्वभावाचे असतात, उदार असतात, धार्मिक असतात, विनम्र, आशावादी, दृढ निश्चयी आणि संशोधक वृत्तीचे असतात. म्हणजे हा त्यांचा स्वभाव. तुम्हाला लिहून घ्यायचं तर लिहून घ्या, काय हरकत नाही. स्वभाव संतुलित, उदार, धार्मिक, विनम्र, आशावादी, दृढ निश्चयी आणि संशोधक वृत्तीचे असतात. आणि मग असं पण म्हणजे हे नक्षत्र पारंपरिक 27 नक्षत्रांमध्ये गणले जात नाही, परंतु विशेष मुहूर्तांसाठी याचे महत्व आहे. आणि त्यांनी असं पण म्हटलंय की भगवान श्रीकृष्ण आणि आपले म्हणजे स्वतंत्र भारताची जेव्हा घोषणा झाली ना, तर त्यावेळेस हाच म्हणजे मुहूर्त म्हणजे या मुहूर्तावर झाली आहे. तर म्हणजे अभिजित मुहूर्ताचा उपयोग कशासाठी होणार, तर ते लिहून घ्या. नवीन कार्य सुरू करणे, महत्वाचे निर्णय घेणे, अडथळ्यांवर मात करण्यासाठी, आध्यात्मिक साधनांसाठी. पुन्हा सांगते, नवीन कार्य सुरू करणे, महत्वाचे निर्णय घेणे, अडथळ्यांवर मात करणे आणि आध्यात्मिक साधनांसाठी. आता आपले नक्षत्र तर संपले. थोडा वेळ आहे म्हणजे असेल की नाही म्हणून मी तुम्हाला थांबा जरा, मला थोडस सांगायचंय ते सांगते. तर वेळ आहे तर मग तुम्ही लिहून घेऊ शकता. बघा हे म्हणजे तुम्हाला तर तसं माहिती आहे, पंचांगात पण दिले. ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या पण ऍक्च्युअली पंचांगात दिलेल्याच असतात.
पण जर तुम्हाला हवा आहे, आपल्याकडे वेळ आहे, तर मी सांगते. हे अश्विनी नक्षत्र जे आहे ना, तर म्हणजे ते खगोल दर्शन म्हणजे आपल्याला केव्हा, तर त्यांनी त्या डेट्स आणि रवी ह्या नक्षत्रामध्ये केव्हा प्रत्येक नक्षत्रात हे करतो, काय प्रवेश करतो ते पण आहे. तर वेळ आहे तर लिहून घ्या. पहिलं लिहा अश्विनी, आणि साधारण ते केव्हा दिसतं म्हणजे तुम्हाला 1 ते 15 डिसेंबर, रात्री 9 ते 11 च्या दरम्यान. पण त्या खगोल दर्शनापेक्षा आपल्याला हे जास्त महत्वाचं आहे, कारण आपण ऍज अ ज्योतिषी आहोत ना. म्हणजे रवी म्हणजे सूर्य केव्हा त्या राशीत प्रवेश नक्षत्रात प्रवेश करतो. तर अश्विनी नक्षत्रात रवी 13/14 म्हणजे 13 किंवा 14 एप्रिलला त्याचा म्हणजे प्रवेश होतो त्याच्यात. मग भरणी लिहा 15 ते 30 डिसेंबर रात्री 9 ते 11 म्हणजे खगोल दर्शन. आणि रवी राशी रवी प्रवेश 25 ते 28 एप्रिल. मग पुढे लिहा तिसरं कृत्तिका नक्षत्र. मॅडम प्लीज भरणीचे सांगा ना परत हा एकदा सांगते प्लीज. बघा. भरणी 15 ते 30 डिसेंबर रात्री 9 ते 11 हे खगोल दर्शन म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर आकाशात. आणि रवीचा प्रवेश केव्हा होतो, तर 25 ते 28 एप्रिल. थँक्यू. हा वेलकम. कृत्तिका लिहा पुढे डिसेंबर जानेवारी असं नुसतं म्हटलंय त्यांनी, म्हणजे खगोल दर्शन रात्री 10 ते 11. आणि रवी चा प्रवेश केव्हा, तर 9 ते 10 मे. कृत्तिकाला हे पुढचं तुम्ही जास्त लक्षात ठेवा. ते खगोल दर्शन काय आपण बघतो नाही, पण ते मला मिळालंय म्हणून मी तुम्हाला देत होते. तर पण रवीचा प्रवेश केव्हा होतो या कृत्तिका नक्षत्रात, तर 9 किंवा म्हणजे /10 मे असं लिहा. मग नंतर येतं रोहिणी नक्षत्र. ते साधारण जानेवारी महिन्यात रात्री 9 ते 11. जनरली ही वेळ हीच दिली 9 ते 11, पण जानेवारी मध्ये तुम्ही बघा खगोल दर्शन मध्ये. आणि रवीचा प्रवेश या रोहिणी नक्षत्रात केव्हा होतो, तर 25/26 मे म्हणजे 25 किंवा 26 मे असं. त्याच्यानंतर लिहा मृग नक्षत्र. तर हे आपल्याला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात रात्री 9 ते 11 त्याचं खगोलीय दर्शन होतं. आणि रवीचा प्रवेश मृग नक्षत्रात केव्हा होतो, तर 7 किंवा 8 जून म्हणजे 7/8 असं लिहा. मग आर्द्रा नक्षत्र लिहा. ते साधारण त्याचं दर्शन म्हणजे खगोल दर्शन फेब्रुवारी मध्ये रात्री 9 ते 11. आणि रवीचा प्रवेश आर्द्रामध्ये 21 जूनला होतो. तर आर्द्रामध्ये असं लिहा तुम्ही आर्द्रा, आणि रवी प्रवेश 21 जून. मग पुढचं आहे पुनर्वसू नक्षत्र. तर ते खगोल दर्शन फेब्रुवारी आणि मार्च मध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या एंड आणि मार्चच्या सुरुवातीला असं म्हटलं तरी चालेल, रात्री 9 ते 11. आणि रवी प्रवेश पुनर्वसू मध्ये 5 जुलै. मग पुनर्वसू आणि पुढे लिहा रवी प्रवेश 5 जुलै. पुष्य. ते मार्च महिन्यात तुम्हाला म्हणजे खगोल दर्शन होईल रात्री 9 ते 11च्या दरम्यान. आणि रवीचा प्रवेश पुष्य नक्षत्रात 19 किंवा 20 जुलै म्हणजे 19/20 जुलै असं लिहा. पुष्य नक्षत्र रवी प्रवेश
19/20 जुलै. मग पुढचं नक्षत्र लिहा आश्लेषा. हे पण साधारण मार्च मध्ये दिसू शकतं. मार्चला रात्री 9 ते 11, मार्च महिन्यात रात्री 9 ते 11 याचं खगोलीय दर्शन होईल. आणि रवी म्हणजे ह्या आश्लेषा नक्षत्रात रवीचा प्रवेश केव्हा होतो तर 2 किंवा 3 ऑगस्ट, म्हणून 2/3 ऑगस्ट असं लिहा. आश्लेषा नक्षत्र रवी प्रवेश 2/3 ऑगस्ट. मग पुढे लिहा मघा नक्षत्र. तर हे मघा नक्षत्र एप्रिल मध्ये रात्री 9 ते 11च्या दरम्यान त्याचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. आणि रवी राशी म्हणजे रवी राशी नाही, चुकून म्हटले, रवीचा प्रवेश या मघा नक्षत्रात 16 किंवा 17 ऑगस्ट. मघा नक्षत्र पुढे लिहा रवी प्रवेश 16/17 ऑगस्ट. पुढे लिहा पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. तर त्याचं पण खगोलीय दर्शन केव्हा होतं तर एप्रिलला रात्री 9 ते 11 साधारण. आणि रवीचा प्रवेश या नक्षत्रात केव्हा होतो तर तुम्ही असं लिहा पूर्वा फाल्गुनी रवी प्रवेश 31 ऑगस्ट. त्याच्यानंतर उत्तरा फाल्गुनी. हे पण साधारण एप्रिलच्या शेवटी रात्री 9 ते 11 खगोलीय दर्शन होईल त्याचं. आणि रवीचा प्रवेश उत्तरा फाल्गुनी मध्ये केव्हा होतो तर 12/13 सप्टेंबर. पुन्हा बघा उत्तरा फाल्गुनी रवी प्रवेश 12/13 सप्टेंबर. त्याच्यानंतर हस्त नक्षत्र हे आपल्याला केव्हा त्याचं म्हणजे खगोलीय दर्शन होईल तर मे महिन्यात रात्री 9 ते 11च्या दरम्यान. आणि रवीचा प्रवेश हस्त नक्षत्रात केव्हा होतो तर 27 सप्टेंबर. पुन्हा बघा हस्त रवी प्रवेश 27 सप्टेंबर. मग पुढचं नक्षत्र आहे चित्रा. ते साधारण त्याचं म्हणजे काय खगोलीय दर्शन एकतर मेच्या शेवटी किंवा जूनला. तर म्हणून असं लिहा तुम्ही खगोलीय दर्शन मे/जून रात्री 9 ते 11. आणि रवी प्रवेश म्हणजे रवीचा प्रवेश चित्रा नक्षत्रात केव्हा होतो तर 10 ऑक्टोबर. चित्रा रवी प्रवेश असं लिहा 10 ऑक्टोबर. ऐक आता पुढचं लिहा स्वाती नक्षत्र. खगोलीय दर्शन जूनच्या रात्री 9 ते 11. आणि या स्वाती नक्षत्रात आपल्या रवीचा प्रवेश केव्हा होतो तर 22 किंवा म्हणजे 22/23 ऑक्टोबर असं लिहा. स्वाती नक्षत्र रवी प्रवेश 22/23 ऑक्टोबर. पुढे लिहा विशाखा. तर ते विशाखा म्हणजे नक्षत्राचं तुम्हाला आकाशात दर्शन केव्हा होईल तर साधारण 1 ते 15 जुलै रात्री 9 ते 11 दरम्यान. आणि रवीचा प्रवेश विशाखा नक्षत्रात केव्हा होतो तर 5/6 नोव्हेंबर. पुन्हा बघा विशाखा नक्षत्र रवी प्रवेश 5/6 नोव्हेंबर. मग पुढचं नक्षत्र आहे अनुराधा. तर त्याचं आपल्याला आकाशात दर्शन केव्हा होतं तर साधारण जुलै महिन्यात
शेवटी शेवटी म्हणजे आफ्टर 15 जुलै 9 ते 11 म्हणजे जुलै रात्री 9 ते 11 आणि ह्या रवी म्हणजे रवीचा प्रवेश सॉरी अनुराधा नक्षत्रात केव्हा होतो तर 19 नोव्हेंबर असं लिहा अनुराधा नक्षत्र रवी प्रवेश 19 नोव्हेंबर त्याच्यानंतर पुढे लिहा ज्येष्ठा नक्षत्र त्याचं खगोलीय दर्शन केव्हा होईल तर जुलै म्हणजे शेवटी शेवटी जुलै किंवा 15-20 जुलै नंतर रात्री 9 ते 11 आणि हे महत्वाचं आहे रवी प्रवेश म्हणजे ज्येष्ठा नक्षत्र रवी प्रवेश 3 डिसेंबर म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रात रवी 3 डिसेंबर रोजी म्हणजे असं त्या नक्षत्रात असतो असं मला म्हणायचंय ज्येष्ठा नक्षत्र रवी प्रवेश म्हणजे मग पुढे लिहा मूळ मूळ नक्षत्र हे म्हणजे याचं तुम्हाला साधारण केव्हा होईल खगोलीय दर्शन तर 1 ते 15 ऑगस्टच्या रात्री 9 ते 11 आणि रवी केव्हा प्रवेश करेल या मूळ नक्षत्रात तर 16 डिसेंबर असं लिहा मूळ नक्षत्र रवी प्रवेश 16 डिसेंबर मग पुढे लिहा पूर्वाषाढा ते केव्हा त्याचं म्हणजे हे खगोलीय दर्शन होईल तर सप्टेंबर महिन्यात रात्री 9 ते 11 आणि रवी केव्हा प्रवेश करेल पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये तर तुम्ही असं लिहा पूर्वाषाढा रवी प्रवेश 29 डिसेंबर मग नंतर लिहा उत्तराषाढा हे पण साधारण सप्टेंबर महिन्यात रात्री 9 ते 11 तुम्हाला म्हणजे याचं आकाशात दर्शन होऊ शकतं आणि रवी प्रवेश केव्हा आहे तर 11 जानेवारी मग काय लिहाल तुम्ही उत्तराषाढा नक्षत्र रवी प्रवेश 11 जानेवारी पुढे लिहा श्रवण तर साधारण हे म्हणजे श्रवणचं असं आकाशात दर्शन केव्हा होईल तर 16 ते 30 सप्टेंबर रात्री 9 ते 11च्या दरम्यान आणि महत्वाचं म्हणजे रवी प्रवेश केव्हा करेल श्रवण नक्षत्रात तर तुम्ही लिहा 24 जानेवारी म्हणजे श्रवण नक्षत्र रवी प्रवेश त्याच्या पुढे लिहा 24 जानेवारी मग पुढचं नक्षत्र लिहा धनिष्ठा तर हे धनिष्ठा नक्षत्राचं म्हणजे खगोलीय दर्शन म्हणजे आकाशात तुम्हाला केव्हा बघायला मिळेल तर साधारण 1 ते 15 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 11च्या दरम्यान आणि रवी केव्हा प्रवेश करेल धनिष्ठा नक्षत्रात तर तुम्ही असं लिहा धनिष्ठा नक्षत्र रवी प्रवेश 6 फेब्रुवारी पुढे लिहा शततारका नक्षत्र तर हे ह्याचं खगोलीय दर्शन केव्हा होईल तर साधारण 16 ते म्हणजे असं ऑक्टोबरच्या एंड पर्यंत असं 16 ऑक्टोबर पासून ऑक्टोबर एंड पर्यंत रात्री 9 ते 11 हे शततारका नक्षत्र तुम्हाला आकाशात दिसू शकतं आणि या शततारका नक्षत्रात रवीचा प्रवेश केव्हा होतो तर 19 फेब्रुवारी असं लिहा शततारका नक्षत्र रवी प्रवेश 19 फेब्रुवारी पुढे लिहा
पूर्वा भाद्रपदा. तर हे खगोलीय दर्शन केव्हा होईल? तर साधारण 1 ते 15 नोव्हेंबर रात्री 9 ते 11. आणि रवी प्रवेश 4 मार्च. पुन्हा बघा, पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रात रवी केव्हा प्रवेश करेल? तर 4 मार्च रोजी. पुढे लिहा उत्तरा भाद्रपदा. तर हे साधारण नोव्हेंबरच्या शेवटी म्हणजे 16 नोव्हेंबर नंतर रात्री 9 ते 11च्या दरम्यान म्हणजे आपल्याला आकाशात हे दिसू शकतं उत्तरा भाद्रपदा. आणि त्याच्यात रवीचा प्रवेश केव्हा होईल? तर 17 मार्च रोजी. तर तुम्ही असं लिहा उत्तरा भाद्रपदा रवी प्रवेश 17 मार्च. आणि शेवटी लिहा रेवती. तर हे रेवतीचं म्हणजे खगोलीय दर्शन साधारण 1 ते 15 डिसेंबर पर्यंत रात्री 9 ते 11. आणि रवीचा प्रवेश केव्हा होईल या रेवती नक्षत्रात? तर 1 एप्रिलला. असं लिहा रेवती नक्षत्र रवी प्रवेश 1 एप्रिल. मला वाटतं थांबूया आपण इथे आता. मला जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सर. थँक्यू ऑल. सर मॅडम प्लीज जरा मला ना अश्विनी नक्षत्राचा रवी प्रवेश जरा पाहिजे होता प्लीज सर. हा एक अश्विनी का? पुन्हा पटपट सांगू हो. का सगळं? अश्विनी. नको म्हणजे मला एकच अश्विनीचं एकच पाहिजे होतं. ओके. अश्विनीचा रवी प्रवेश 13 किंवा 14 एप्रिल. थँक्यू मॅडम. थँक्यू. सॉरी आता डिस्टर्ब. नाही मॅडम एक फक्त सांगा, अजैक पाद आहे का अज एक पाद आहे? नाही, ते अजय पाद मी ते हे सांगितलं म्हणा, अजय एक पाद किंवा अजय एक पद असं म्हणतं, पण मी ते मंत्रात तुम्हाला ते सांगितलंय. म्हणजे ज वरती 2 मात्रा ना? येस. अच्छा हा. ओके. आणि ते बुद्ध काय ते एक मिनिट. अहिर्बुद्ध म्हणजे ज्ञानेश्वरातला ज्ञ काढायचा. हा नाही ज्ञानेश्वराचा नाही, अहिर्बुद्ध. हे बघ, अहिर्बुद्ध ध न य एकत्र म्हणजे अहिर्बुद्ध. ठीक आहे. थँक्यू. तेच विचारायचं. थँक्यू व्हेरी मच. ओके. मॅडम ते मॅडम खूप छान क्लास केला आज पण. थँक्यू. इतकं छान सांगितलं ना, हळूहळू याच्यात आम्हाला लिहिता व्यवस्थित आलं मॅडम. खूप छान क्लास तुम्ही केला. सगळे लिहून घेताय ना, म्हणून तर नाहीतर खरं पटकन झाले असते जर मला असं नुसतं सांगायचं असतं आणि तुम्ही जर रेकॉर्डिंग ऐकून हे केलं असतं ना. तर पण मग आता लिहून घेताय म्हटल्यावर मग मला खरं बिलकुल नाही, लिहून तर घेतोच आणि परत मग जर काही राहिलं ना तर तुम्ही रेकॉर्डिंग पाठवता ना आठवड्यानी. आजचं पुढच्या शनिवारी पाठवेल. हो मग तेच ना, गेल्या शनिवारचं आता येईल ना. मग काही राहिलं असेल तर ते हे बघून पण लिहित करता येईल ना. जर राहिला असेल तर लिहिता येईल. खूप छान क्लास घेते. खूप छान. थँक्यू व्हेरी मच मॅडम. खूप छान. आणि लिहिता पण आलं आणि समजमध्ये पण छान आला हळूहळू सांगितलं म्हणून. थँक्यू. तर सर आहेत का आपण बंद करायचं? सरांचा थँक्यू सर. मॅडम आणि सर पण धन्यवाद सर. शुभरात्री. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर.